हॅलो, शुभ सकाळ. बघा आता तिसरा दिवस. आज असाच दिवस आहे. मग म्हटलं चला आज सकाळी नाश्ता करूया. मग थालीपीठं केली. त्यानंतर जेवण काय, हे आहे बटाटा आणि सुरण आणि त्याच्यामध्ये लाल चणे. तुम्हाला दाखवलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या बघाल तर आहे लाल सुरण, लाल चणे आणि सुरणाची भाजी आपल्या कोकणी मसाल्यामध्येच केलेली आहे. आता कोकणात आलो आहे ना, मग सगळं कोकणीच करायचं. आता हा कोकणी मसाला, त्यात थोडं आलं लसूण घेतलं आहे आणि आता हे सुरण जरा तेलामध्ये फ्राय करते. बघा, सुरण चणे कोकणी मसाल्यात तयार. त्यातलं सुरण ठेवला, त्याच्यावर मीठ मसाला टाकला आणि त्याला मच्छीसारखं फ्राय करणार. तोही व्हिडिओ मी टाकलेला आहे, तोही बघा तुम्ही. बघा आता नैवेद्याला हे आहेत मालपोहे. ऐकलं असेल तुम्ही, डायरेक्ट काही लोक तळून काढतात. मी तव्यावरती पीठ घालून आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे, मैदा नाही, गव्हाचं पीठ, त्याच्यात साखर घालून हे केलं आहे. साखर विरघळ हे पातळसं असं घेतलं आणि पळीने घालायचं. असे मालपोहे. आता काय वेगळं वेगळं रोज करणार, मग असं काहीतरी करायचं. बघा, यातून तुम्हालाही आयडिया मिळतील की काय नैवेद्य काय करायचं, जेवण काय करायचं. आपण म्हणतो ना काय करणार 5 दिवस, तर असं. हे बघा, या गव्हाच्या पिठामध्ये मी साखर घातली. झालेत आपले जवळजवळ सगळे काढून. हे बघा, हे आहेत मालपोहे. नैवेद्याचं काम झालं आजचं आपलं. कालचं तुम्हाला मी शेवेचं हे दाखवलं. आता हा नातू माझा बघा ढोलकी वाजवतोय. आज आणि आम्ही घरातलेच आहोत. सकाळी आम्ही घरातलीच आरती करतो, संध्याकाळी आरती करायला लोक येतात, गावात मुलं येतात. बघा, खूप मजा येते. खूप बरं वाटतं. कोकणातले गणपती कोकणातच म्हणतात. आम्हाला खूप आवडतो आणि आम्ही कधी हे सगळं मिस करत नाही. आम्ही येतो म्हणजे येतोच, कसंही काहीही करून. हे माझं नैवेद्याचं मालपोहे, भाकरी, चणा सुरणची भाजी आणि सुरण फ्राय केलेले, हे आपल्या देवाचं नैवेद्य. हा माझा गणपती. खूप बरं वाटतं सकाळी उठा आणि बघा, सकाळी उठायचं आणि बाहेर गणपती आहे. किती बरं वाटतं. हा माझा नातू आता इथे बसला आहे. मी ही आता संध्याकाळची चूल लावली आहे, कारण उद्या आहेत गौरी येणार आहे. गौरी येणार आहेत त्याने. सुनबाई घरातून काम करते, काय करणार, सुट्ट्या मिळत नाही. मग हे असं. आणि हे मी आता उद्याच्या गौरी येणार त्याचा मसाला करते, कारण गावी कधी कधी लाईट पण जाते ना, म्हणून आधीच करून ठेवते. हे वाल आहेत कडवे. कोकणात वाल खूप, आणि गौरीला तर वालच करतात. लागतात असे म्हणू नका, पण करतात, कारण पूर्वीपासून वाल. हे वाल आता 1 दिवस भिजत ठेवले, 1 दिवस बांधून ठेवले, असे 2 दिवसांनी आता हे तिसऱ्या दिवशी मोड आले. त्यात पाणी घालणार, थोडा वेळ ठेवणार आणि मग ते सोलायला घेणार. आणि मग हा आमच्या गावातला नाच. मुलं सगळी नाचायला आले.
इतका वेळ सगळे नाचत होते. माझा नातू बसून वाजवत होता ढोलकी. त्या साईडला माझा मुलगा आहे. आणि ना आम्ही सगळे गावाला आले आणि आमच्या गावचा नाच आहे, कोकणातला नाच. कशी वाटली व्हिडिओ? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.